6 डिसेंबर 1956 संपूर्ण भारतावरती दुःखाचा डोंगर कोसळला होता. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले होते. मुंबईच्या रस्त्यावर लाखो लोक अश्रूंनी निरोप देत होते. गरीब रडत होते, मजूर रडत होते, दलित रडत होते, विद्यार्थी रडत होते. आणि त्या दुःखाच्या वातावरणात महाराष्ट्रातील एक महान वक्ता, साहित्यिक आणि पत्रकार आचार्य अत्रे उभे राहिले. त्यांनी बाबासाहेबांबद्दल एक असे वाक्य उच्चारले की ते आजही लोकांच्या स्मरणात आहे. ते म्हणाले, जिवंत बाबासाहेबांपेक्षा मृत बाबासाहेब अधिक भयंकर ठरतील. पण अत्रे असे का म्हणाले? बाबासाहेबांच्या निधनाच्या वेळी असे शब्द का वापरले गेले? या वाक्यामागे सत्य आज आपण जाणून घेणार आहोत. बाबासाहेब म्हणजे केवळ एक नेता नव्हते, ते एक क्रांती होते. ज्या समाजाला हजारो वर्ष अस्पृश्य मानले गेले, ज्यांना विहिरीचे पाणी घेण्याचा अधिकार नव्हता, मंदिरात प्रवेश नव्हता, शिक्षणाचा हक्क नव्हता, त्या समाजाला स्वाभिमानानं जगायला शिकवणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी स्वतः प्रचंड अपमान सहन केला, पण त्या अपमानाचं दुःख मनात ठेवून न बसता त्यांनी शिक्षणाचा मार्ग निवडला. कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, जगातील सर्वोच्च शिक्षण घेऊन ते भारतात परतले आणि त्यांनी अन्यायाविरुद्ध संघर्ष सुरू केला. महाडचा चौदार तळे सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन, गोलमेज परिषद, अस्पृश्यांच्या अधिकारांसाठीची लढाई, हे सर्व संघर्ष फक्त एका व्यक्तीसाठी नव्हते, ते करोडो वंचित लोकांच्या भविष्याकरिता होते. बाबासाहेबांनी लोकांना सांगितले, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या 3 शब्दांनी लाखो लोकांच्या आयुष्याला दिशा मिळाली. आचार्य अत्रे हे स्वतः मोठे विचारवंत होते. त्यांची लेखणी धारदार होती, त्यांचे भाषण लोकांना मंत्रमुग्ध करणारे होते. त्यांनी बाबासाहेबांचा संघर्ष जवळून पाहिला होता. त्यांना माहीत होतं की हा माणूस केवळ राजकारणी नाही, हा माणूस विचारांची ज्वाला आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या निधनानंतर अत्रेंच्या मनात एकच विचार आला होता, शरीर संपले असेल पण विचार संपणार नाहीत. बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेला लाखो लोक उपस्थित होते. जनसमुदायाचा समुद्र उसळला होता. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. लोकांना वाटत होते, आता आमचे नेते गेले, आता आमचे काय होणार? त्याचवेळी अत्रे उभे राहिले आणि त्यांनी लोकांना धीर देत सांगितले, तुम्ही समजू नका, बाबासाहेब संपले. जिवंत बाबासाहेबांपेक्षा मृत बाबासाहेब अधिक भयंकर ठरतील. इथे भयंकर या शब्दाचा अर्थ वाईट किंवा क्रूर असा नव्हता. अत्रेंना असे म्हणायचे होते की जिवंत असताना बाबासाहेब एकटे लढत होते, पण मृत्यूनंतर त्यांचे विचार लाखो लोकांच्या मनात जिवंत राहतील. जिवंत असताना त्यांचा आवाज एका व्यासपीठावरून ऐकू यायचा, पण मृत्यूनंतर त्यांच्या विचारांचा आवाज प्रत्येक घरात पोचेल. जिवंत असताना त्यांच्यावरती टीका करणारे लोक होते, पण मृत्यूनंतर त्यांच्या कार्याचे महत्त्व जगाला अधिक समजेल. आज बाबासाहेबांना जाऊन अनेक दशकं झाली, पण विचार करा, आज भारतातील सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या नेत्यांमध्ये बाबासाहेब आहेत. त्यांचे फोटो लाखो घरांमध्ये आहेत. त्यांची पुस्तके अभ्यासली जातात. त्यांच्या जयंतीला करोडो लोक अभिवादन करतात. संविधानाबद्दल बोलताना त्यांचे नाव आदराने घेतले जाते. सामाजिक न्यायाच्या प्रत्येक लढाईत त्यांचे विचार उद्धृत केले जातात. याचा अर्थ काय? अत्रेंचे शब्द अक्षरशः खरे ठरले. विचार कधी मरत नाहीत. इतिहासात अनेक महान व्यक्ती झाल्या, त्यांचे शरीर गेले, पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आजही समाजावरती आहे, कारण विचारांना मृत्यू नसतो. मित्रांनो, आचार्य अत्रे यांचे ते वाक्य केवळ श्रद्धांजली नव्हते, ते एक भविष्यवचन होते. त्यांना माहीत होते, एक दिवस येईल जेव्हा बाबासाहेबांचे विचार करोडो लोकांच्या मनात घर करतील. त्यांचा संघर्ष इतिहासाच्या पुस्तकात मर्यादित राहणार नाही, तो समाजाच्या रक्तात मिसळेल. आणि म्हणूनच अत्रे म्हणाले होते, जिवंत बाबासाहेबांपेक्षा मृत बाबासाहेब अधिक भयंकर ठरतील. कारण शरीर नष्ट होतं, पण विचार अमर असतात. आणि जे विचार माणसाला स्वाभिमान, समानता आणि न्याय शिकवतात, ते कधीच मरत नाहीत. अत्रेंनी बाबासाहेबांविषयी जे अग्रलेख लिहिले होते, त्यातील पहिला अग्रलेख असा होता, 7 कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतातल्या अस्पृश्यांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळ्या दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुद्ध जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंजार लढावा गेला. सामाजिक न्यायासाठी, माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जगभर आकाश पाताळ एक केले, असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला.
5,000 वर्ष हिंदू समाजाने 7 कोटी अस्पृश्यांना जो अमानुष छळ केला, त्याला ज्या समाजाकडनं मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होतं. आंबेडकर म्हणजे बंड, मूर्तिमंत बंड. त्यांच्या कणाकणातून बंड थैमान घालत होते. आंबेडकर म्हणजे जुलमाविरुद्ध उभारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावरती आदळण्यास सदैव सिद्ध असलेली भीमाची गदा होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावरती आणि विषमतेवरती सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाला कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारी वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सदैव पुकारलेलं एक युद्धच होय. महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुद्ध हे 3 गुरुच मुळी आंबेडकरांनी असे केले की ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले. महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुद्ध हे 3 गुरु मुळी आंबेडकरांनी असे केले की ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजवणाऱ्या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले. हाल अपेष्टा आणि छळ ह्यांचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा बंडखोर गुरुचे आंबेडकर हे सच्चे चेले होते. जुलूम आणि अन्याय म्हटला की आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकात जाई. धमन्या धमन्यामधून त्यांचं रक्त उसळ्या मारू लागे. म्हणूनच लोकसभेत पंडित नेहरूंनी बोलून दाखवल्याप्रमाणे हिंदू समाजाच्या प्रत्येक जुलुमाविरुद्ध पुकारलेल्या बंडाचं ते प्रतीक बनले. हिंदू समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण त्या छळाची, विटंबनेची त्यांनी लव मात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलमालाही ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशात नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन, पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती आणि त्यांनी ती शेवटपर्यंत खरी करून दाखवली. जो तुमचा धर्म मला कुत्रा मांजरांपेक्षाही हीन रीतीने वागवतो, त्या धर्मात मी कधीही राहणार नाही, असे कोट्यावधी हिंदू धर्मियांना कित्येक वर्षापासून ते बजावत होते. माणसासारख्या माणसाला अस्पृश्य मारणारी ती तुमची मनुस्मृती मी जाळून टाकणार, असे त्यांनी त्या सनातनी हिंदूंना छातीवर हात मारून सांगितले होते. त्यामुळे हिंदू धर्मीय लोक त्यांच्यावरती फारच संतापले होते. त्यांना वाटले आंबेडकर हे गझनीच्या मोहम्मदापेक्षाही हिंदू धर्माचे भयंकर दुश्मन आहेत. धर्मांतराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉक्टर कुर्तकोटी यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉक्टर कुर्तकोटीने त्यांना सांगितले की तुम्ही आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून 10 आंबेडकर बाहेर पडतील. आंबेडकरांची धर्मांतराची घोषणा ही हिंदू धर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदू धर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वर्ण्याच्या हिंदू धर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे, असे आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वर्ण्यांची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समानतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा, असे टाहो फोडून ते सांगत होते. धर्मांतराच्या प्रश्नावरती आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की हिंदू धर्मावर मला सूड घ्यायचा असता तर 5 वर्षाच्या आत मी ह्या देशाचे वाटोळे करून टाकले असते. पण ह्या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही. हिंदू धर्माप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत. त्यामुळे जनाब जिनासारख्या साम्राज्यवाद्यांशी संगनमत करून हिंदी स्वातंत्र्याचा मार्ग ते रोखून धरीत आहेत, अशी पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली. अस्पृश्यता निवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भूतदयावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पाहत असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध गांधीजींनी जसे बंड पुकारले तसे अस्पृश्यता नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुद्ध का बंड पुकारू नये, असा आंबेडकरांचा त्यांना सवाल होता. अस्पृश्यता निवारणाबाबत गांधीजी आणि आंबेडकर यांच्यात ह्या तऱ्हेने मतभेद होता. म्हणून साम्राज्यशाही विरोधी पातळीवर काँग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. तथापि गांधीजींबद्दल मनात विरोधाची एवढी भावना असतानाही केवळ त्यांचे प्राण वाचवण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली आणि पुणे करारावरती सही केली. गोडशासारख्या एका ब्राह्मणानं गांधीजींचा प्राण घ्यावा, आंबेडकरांसारख्या एका महारानं गांधीजींचा प्राण वाचवावा, ह्याचा अर्थ हिंदू समाजाला अद्याप समजू नये याचे आम्हाला दुःख होते. पुणे करारावरती आंबेडकरांनी सही करून गांधीजीचे प्राण वाचवले, पण स्वतःच्या आणि अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण ज्या उमद्या दिलानं आणि खेळाडू भावनेनं आंबेडकरांनी पुणे करारावरती सही केली, तो उमेदपणा आणि तो खेळाडूपणा काँग्रेसने मात्र आंबेडकरांना दाखवला नाही.
आपल्या धार्जिण्या असलेल्या महारेतर अस्पृश्यांना हाताती धरून काँग्रेसनं आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले. आंबेडकर त्याबद्दल नेहमी विषादाने म्हणत असत, स्पृश्य हिंदूंच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकीय जीवन गांधीजी आणि काँग्रेस यांनी ह्या देशातून नेस्तनाबूत करून टाकले. 9 कोटी मुसलमानांना खुश करण्यासाठी काँग्रेसनं या सुवर्णभूमीचे 3 तुकडे करून टाकले. पण 6 कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलीकडे काँग्रेसने काहीही केले नाही. असे करता देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदुस्थानाची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरांनी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, जगातील कोणतीही सत्ता ह्या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे, असे आज ना उद्या मुसलमानांना कळून आल्याशिवाय राहणार नाही. आंबेडकरांचे हे उदारपण हा त्यांच्या दैदिप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय. काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व व्यय विसरून आंबेडकरांनी सहकार्याच्या साठी नेहरूंच्या हातात हात दिला आणि स्वतंत्र भारताची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्कारली. मनुस्मृती जाळा म्हणून सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे? घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी हिंदू कोड बिल तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ती आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडल्याशिवाय आंबेडकरांना गत्यंतर उरलं नाही. आंबेडकरांचे हिंदू कोड बिल जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद आणि अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदू समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता आणि भारताच्या 5000 वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कोणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुर्दैव भारताचे, दुर्भाग्य हिंदू समाजाचे, देवासारख्या आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करून घेतला. राज्यकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदू समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या 7 कोटी असहाय्य हीन दीन अनुयायांचा उद्धार करण्यासाठी त्यांना मानवजातीत समानतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक बुद्धाला शरण जाण्या वाचून गत्यंतरच उरले नाही. आंबेडकरांच्या विद्वत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्या एवढा प्रचंड बुद्धीचा, विद्वत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात नव्हे, भारतात या क्षणी नव्हता. ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालवणारा महर्षी आज आंबेडकरांवाचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन, लेखन ह्या वाचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हतं. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीन ऋषीपेक्षाही श्रेष्ठ पदाला जाऊन पोचला होता. धर्मशास्त्रापासूनच तो घटनाशास्त्रापर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता की ज्यामध्ये त्यांची बुद्धी एखाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत विहार करू शकत नव्हती. तथापि आंबेडकरांची धर्मावरती आत्यंतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोड्या लोकांना माहीत होती. आंबेडकर कितीही तर्क, कंकर्ष आणि बुद्धिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठतेचा होता. भाविक आणि श्रद्धाळू पित्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. शुचिर्भूत वातावरणामध्ये त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे असे त्यांचे ठाम मत होते. धर्मावरील त्यांच्या गाढ श्रद्धेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निपर्वाद राहिले. त्यांना कोणतेही आणि कसलेही व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्वराची देखील ज्ञान नाही असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्वात सदैव संचारलेले असे. अनेक वर्षांच्या आध्यात्मिक चिंतनाने आणि परिशीलनाने शेवटी आंबेडकर भगवान बुद्धांच्या चरणापाशी येऊन पोचले होते. बुद्धाला शरण गेल्या वाचून केवळ अस्पृश्यांनाच नव्हे तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच 14 ऑक्टोबर रोजी नागपूर येथे 3 लाख अस्पृश्यांना त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली. तेव्हा साऱ्या भारताला मी बौद्ध करेन अशी गगनभेदी सिंहगर्जना त्यांनी केली. मुंबईतील 10 लाख अस्पृश्यांना थोड्या दिवसांनी ते बुद्ध धम्माची दीक्षा देणार होते. पण दृष्टांत काही निराळेच होते. अनुयायांशी आणि जुलमाशी संबंध जगभर झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते, दुर्बल झाले होते. विश्रांतीसाठी त्यांच्या शरीरात कण आसुसलेला होता. भगवान बुद्धांच्या करुणेचा जेव्हा त्यांना अखेर आसरा मिळाला तेव्हा त्यांना अंतःकरणात जाणारा वणिक शीत झाला. आपल्या कोट्यावधी अनुयायांना आता आपण उद्धाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे. आता आपले अवतार कार्य संपले अशी त्यांना जाणीव झाली आणि निद्रा माऊलीच्या मांडीवरती डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनाने त्यांनी आपली प्राणज्योत निर्वाणात कधी विलीन करून टाकली.
त्याची जगाला दुसऱ्या दिवशी सकाळी ते जागे होईपर्यंत गंधवार्तासुद्धा लागली नाही. मी हिंदू धर्मात जन्माला आलो, त्याला माझा नाईलाज आहे, पण मी हिंदू धर्मात कदापि मरणार नाही, ही आंबेडकरांची घोषणा हिंदू धर्माविरुद्ध रागाची नव्हती, सुडाची नव्हती. झगडा करून असहाय्य झालेल्या विनम्र आणि श्रद्धाळू साधकाने ते तळमळीचे उद्धार होते. आंबेडकरांचे चरित्र ही एका शूर आणि बंडखोर समाजसुधारकाची वीरकथा आहे, शोककथा आहे. गरिबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी. आंबेडकरांचा ज्यांनी जन्मभर छळ आणि उपहास केला, त्या प्रतिगामी राजकर्त्यांनी आणि सनातनी हिंदूंनी त्यांची ही शोककथा वाचून आता अवनतमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावरती आणि कार्यावरती जसजसा अधिक प्रकाश पडेल, तसतसे अलौकिकत्व प्रकट होईल आणि आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्धारकर्तेच होते, अशी भारताची खात्री पटेल. भारतीय जीवनात जे जे काही उज्ज्वल आणि उदात्त आहे, त्याचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभिमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे, महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान प्रणेते होते. महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे, ते कोणाच्या बापालाही तोडता येणार नाही, असे ते म्हणत. कोणकोणते गुण आता आठवायचे आणि त्यांच्या कोणकोणत्या उद्धारांचे स्मरण करायचे. 7 कोटी अस्पृश्यांच्या डोक्यावरचे तर आता आभाळच फाटले आहे. भगवान बुद्धांखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू तरी कोण पुसणार. त्यांनी ध्यानात धरावे की भारताच्या इतिहासात आंबेडकरने त्यांचे कार्य अमर आहे. त्यांनी जो मार्ग आखला आणि जो प्रकाश दाखवला, त्याच्याच अनुरोधाने जाऊन त्यांच्या कोट्यावधी अनुयायांनी आपला उद्धार करून घ्यावा. आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायाचे हृदय हे त्यांचे जिवंत स्मारक आहे. म्हणूनच आंबेडकरांची विद्वत्ता, त्यांचा त्याग, त्यांचे चारित्र्य, त्यांची निर्भयता प्रत्येकाने आपल्या जीवनात निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उद्धार होईल. 3 कोटी मराठी जनतेच्या वतीनं व्याकुळ हृदयाने आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी आम्ही आंबेडकरांच्या पार्थिव अखेरचे अभिवादन करतो. आचार्य अत्र्यांनी बाबासाहेबांविषयी हे लिहिलेले होते. मला तुम्हाला एक विनंती आहे. तुम्हाला आपल्या चॅनलवरती कोणत्या विषयांवरती अजून ऐकायला आवडेल, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण त्या विषयावरती माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय भीम.